चला तर मंडळी, आज सकाळी गरमागरम टेस्टी आणि एकदम हेल्दी नाश्ता बनवू. तो नाश्ता खाऊन कंटाळा जर आला तर हा नाश्ता परफेक्ट आहे. हेल्दीसुद्धा आहे, बनवायला एकदम सोपा आणि खायला तर अप्रतिम. तर चला आज बनवू पालक बडी बनवण्यासाठी जास्त लागणार नाही. तर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका. तर इथं घेतलेली आहे, मी पाहू शकता एक गड्डी इथं पालकाची आणि चांगली काप करून घेतलेली आहे आणि धुवून सुद्धा ठेवलेली आहे. तर इथं क्वांटिटी कमी जास्त करू शकता. ज्याच्यामध्ये आपल्याला बनवायचं आहे तो मोठंच भांडं घ्यायचं. मी पालक जे आहे मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेला आहे आणि 1 वाटी बेसन घालायचं. थोडंसं 1 टीस्पून ठेवणार, जर लागलं तर आपण टाकू. आता याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला 1 कप इथे तांदळाचं पीठ नसेल तर मैद्याचं पीठ घेऊ शकता किंवा गव्हाचं पीठ घेऊ शकता. चवीनुसार मीठ घालायचं. इथं जिरं, राई, मोहरी घालायची, गरम मसाला घालायचा, हळद घालायची. आता सुके मसाले तुम्हाला जे आवडते ते घालायचं. लाल तिखट घालायचं, थोडेसे व्हाईट तीळ घालायचे आणि इथं आपल्याला हिंग घालायचा. हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा, अद्रक लसणाचा जे वाटून घेतलेला तोच घातलेला आहे. जास्त स्पायसी करायचं नाही, जर तुम्हाला आवडत असेल तर जास्त करू शकता. तर चांगलं इथे मिक्स करून घ्यायचं आणि हाताने चोळून घ्यायचं. हाताने चोळून घेतलं की पीठ सर्व याला आपल्या पालकाला लागून जातो. तर पाहू शकता. आता काय करायचं आपल्याला, याच्यामध्ये थोडंसं जे आपण ठेवलेलं बेसन ते घालून घेऊ आणि नंतर याच्यामध्ये ऑइल घालायचं 2 टीस्पून आणि थोडं थोडं पाणी घालून घट्ट असा गोळा आपल्याला बांधून घ्यायचा. आपल्याला इथं स्टीम करायचं आहे, त्याच्यामुळं पातळ इथं गोळा लावू नका, एकदम घट्टसर असा गोळा लावून घ्यायचा. तर अर्धा गिलास पाण्याचा आपण इथं वापर केलेला आहे. चांगला इथं घट्ट गोळा बांधून झालेला आहे, कारण की याच्यामध्ये बेसन आहे आणि तांदळाचं पीठ आहे, त्याच्यामुळं इथे आपल्याला घट्टच बांधावं लागेल. थोडंसं आपण इथं काय करायचं, याला मॅश करून घ्यायचं. हा गोळा परफेक्ट झालेलाच आहे, बघू शकता. पाण्याचा मी जास्त वापर केलेला नाही. आता इथे मी चाळणी घेतलेली आहे, याच्यामध्ये मी स्टीम करणार आहे. जर तुमच्याजवळ स्टीमर असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा स्टीम करू शकता. तर आता इथे थोडंसं आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं आणि थोडंसं इथं अलगद हाताने इथं फिरून घ्यायचं. आता 2 भागामध्ये डिवाईड करून घ्यायचं. आता एक गोळा जे आहे थोडासा मोठा, याच्यामधलं मी पीठ काढून घेणार आणि जेवढा आपल्याला गोळा हवा एका याच्यामध्ये, तर मी अशा मीडियम साईजचे गोळे तयार करणार आहे. आता इथे चपट्या साईडमध्ये आपल्याला करायचे आहे. साईडला थोडंसं असं स्टॅप करायचं, हाताने इथे दाब करायचा, म्हणजे आपले जेव्हा इथे वडी पाडणार ना, एकदम परफेक्ट आणि दिसायला खूप सुंदर दिसतात. सर्कलमध्ये सुद्धा तुम्ही वडी बांधू शकता. तर सर्कलमध्ये गोलसर गोळा तयार करायचा आणि इथे वडी पाडून घ्यायची. हा मी चपटा केलेला म्हणजे बिस्किटसारखा इथं शेप येणार. तर याच चाळणीमध्ये मी इथे ठेवणार. तर तिन्हीही मी इथं बनवून घेतलेले आहे, पाहू शकता तुम्ही. आता आपल्याला एका साईडला इथे पाणी इथे बॉईल करून घ्यायचं. ज्याच्यामध्ये आपल्याला स्टीम करायचं आहे तेच भांडं घ्यायचं. थोडंसं इथं ऑइल लावून घ्यायचं, म्हणजे काय होणार, शायनिंग खूप छान येतात आणि कट लावताना बिलकुल तुटणार नाही, असे ढिसूर बनणार नाही. तर मी इथे एक रिंग ठेवलेली आहे आणि 1 ग्लास पाणी इथे मी बॉईल केलेलं आहे. त्याचमध्ये मी इथे चाळणी ठेवणार आणि झाकून 12 ते 13 मिनटं ठेवायची मीडियम गॅसवर. तोपर्यंत इथे उघडायचं नाही. तर चला आपण 10 ते 12 मिनटं वेट करू, त्याच्यानंतर आपण काढून बघू. तर 12 मिनटं झालेले आहे आणि आता बघायचं. तर परफेक्ट इथं आता स्टीम झालेली आहे. इथे पालक वडी बघू शकता. कलर खूप छान इथं आलेला आहे. मस्त इथं शायनिंगसारखे तुम्हाला दिसत असेल. परफेक्ट बनतात. थोडंसं ऑइल लावायचं आणि तिथे थंड झाल्यानंतर एकदम हलक्या हाताने काढून घ्यायचे. बिलकुल तुटणार नाही, काहीच मेहनत लागणार नाही. बघू शकता तुम्ही, मस्त स्टीम झाल्या की इथं काही चिपकलं किंवा असे तुटलेलं तुम्हाला दिसत नसेल. तर आता हे काढून घ्यायचे आणि कट लावून घ्यायचे. आता कट जर तुम्हाला जसे आवडेल तसे तुम्ही इथं लावू शकता. हे जे शेवटचा भाग राहतो थोडासा मोठाच कापून घ्यायचा, म्हणजे बारीक इथे आपल्याला पातळ पातळ इथे स्नॅक्स बनवता येतील. हा बघा, मस्त दिसतात, दिसायला खूप सुंदर दिसतात आणि बिलकुल तुटणार नाही. अशाच पद्धतीने हे सगळे कट लावून घ्यायचे. आता हे खाण्यासाठी तयार आहे, पण थोडा आणखीन चटपटा बनवायचा आपल्याला इथे. तर बघू शकता तुम्ही, सर्व इथं मी काप करून घेतलेले आहे आणि एका साईडला पॅनसुद्धा ठेवलेला आहे, म्हणजे फटाफट गरमागरम सकाळच्या नाश्त्यामध्ये मिळणार. तर आता याच्यामध्ये काय करायचं, ऑइल घालून घ्यायचं. मी इथे एक भरून मी इथं टाकणार, म्हणजे अर्धं अर्धं टाकलं. टोटली एक पळी इथं मी ऑइल घातलेलं आहे. गरम झाल्यानंतर काय करायचं आपल्याला, इथे थोडंसं जिरं घालायचं. परतल्यानंतर इथे मी मुगाची डाळ टाकत आहे.
खूप छान लागतो खायला. त्याच्यामुळे मुगाची डाळ टाका, उडदाची डाळ टाका आणि इथे थोडंसं लालसर भाजून घ्या. याच्यामध्ये व्हाईट तीळ टाकायचे. व्हाईट तीळ मस्त असे दिसायला खूप सुंदर दिसतात. मीठ घालायची, मसाला घालायचा जे जे तुम्हाला आवडतात. चाट मसाला, आमचूर पावडर, हळद, कोथिंबीर, सांबार इथं सगळं टाकायचं आणि फिरून घ्यायचं. कलर खूप छान दिसतो आणि आपला हा स्नॅक्स एकदम जबरदस्त खायला लागतो. याच्यामध्येही मसाले आणि इथे आपण पुन्हा चटपटा बनवत आहे. त्याच्यामुळं एकदम मस्त आजचा आपला हा गरमागरम स्नॅक्स आणि सोबतच चटण्या वगैरे बनवा. एकदम सकाळचा गरमागरम हा नाश्ता बनवून तयार होतो. भरपेट तुम्ही हा नाश्ता खाऊ शकता आणि हलका फुलका हेल्दीसुद्धा आहे. तर बघू शकता मी हे पूर्ण याच्यामध्ये ॲड केलेले आहे. आता हाताने फिरवायचं आपल्याला, म्हणजे चम्मचनी, हाताने नका. तर हा बघा मी पळीने इथे फिरवत आहे आणि पूर्ण कोट करून घ्यायचं मसाल्याला. पाहू शकता तुम्ही अशाच पद्धतीने आणि लालसर थोडंसं होऊ द्यायचं. इथे तुम्ही ऑइलमध्ये फ्रायसुद्धा करू शकता. मस्त कुरकुरीत खस्ता आणि एकदम इथे टेस्टी स्नॅक्स बनवून तयार होतात. पाहू शकता तुम्ही कलर खूप छान आलेला आहे. दिसायलाही सुंदर आणि खायला अप्रतिम लागतात. एक वेळा अशा पद्धतीने बनवून बघा, तुम्हाला खूप आवडणार. मुलं तर टिफिनमध्ये मस्त एन्जॉय करतात. हा बघा गरमागरम इथे स्नॅक्स सोबत 3 चटण्या घेतलेल्या आहे मी. दही घेतलेली आहे, हिरवी चटणी, इथे आपल्या चिंचाची चटणी. दिसायला सुंदर, खायला अप्रतिम लागतात. हा बघा मस्त आतपर्यंत खुसखुशीत झालेले आहे. तांदळाच्या पिठाची आणि मस्त गव्हाचे सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने बनवून तयार करू शकता किंवा इथे तुम्ही डीप करू शकता आणि इथे स्टोअरसुद्धा करू शकता. हा बघा मी खाऊन बघते लागतात कसे, तुम्ही सुद्धा बनवा. खायला खूप टेस्टी बनलेले आहे. मी 100% सांगते की एक वेळा जर बनवले ना हे असे स्नॅक्स तुम्हाला नक्की आवडणार. तसे तर पालकचे पराठे, पुरी बनतातच, पण अशा पद्धतीने स्नॅक्स जर बनवून बघितले ना, तुम्हाला जर पालकाची आवड नसेल ना तरी तुम्हाला आवड लागणार. अशा पद्धतीने बनवून बघा. ही वडी एकदम जबरदस्त बनतात, खायला खूप टेस्टी लागतात. मस्त असे पाहुणे वगैरे आले तर हे गरमागरम तुम्ही बनवून देऊ शकतात. तर कशी वाटली आजची तुम्हाला पालक वडी मला कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल रेसिपी थोडीही तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करणं विसरू नका आणि मंडळी जास्तीत जास्त सपोर्ट करा. तर भेटू मंडळी अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.